मग याच मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी पर्यावरण प्रेमींना हो पाठिंबा दिलेला आहे. हो ते भारत करणारच ना. 6 तारखेला चित्रपट तर हिंदू सणांना टार्गेट केलं जाते असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। तपोवनमधील आंदोलनाच्या संदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। वळत पुढच्या बातमीकडे, एक मोठी बातमी आहे। शीतल तेजवाणी हिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। शीतल तेजवाणी कुणाकुणाच्या संपर्कात होती याचा देखील आता पोलीस तपास करणार आहेत। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये जी कागदपत्र तयार झालेली आहेत त्या संदर्भात सुद्धा सखोल तपास केला जातोय। रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घ्या। रेवती, शीतल तेजवाणी हिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आतापर्यंतच्या चौकशीमध्ये नेमकं काय पुढे येतंय? ऋतुजा, काहीच वेळापूर्वी शीतल तेजवानी जी मुख्य आरोपी आहे मुंडवा गैरव्यवहार प्रकरणामध्ये, तिला पुन्हा एकदा पुणे पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलेलं आहे। चौकशी ही आर्थिक गुन्हे शाखेकडनं सुरू असून या चौकशीनंतर तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। काल संध्याकाळच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखा आणि पुणे पोलिसांनी तिला अटक केलेलं होतं आणि फरासखानाच्या कोठडीत तिला ठेवण्यात आलेलं होतं। आता जेव्हा चौकशी करण्यात येत आहे तेव्हा तिचा मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यामधले कोणाकोणाशी संपर्कात आहे याचे डिटेल्स तिच्या फोनमधनं काढण्यात येत आहेत। तर या सगळ्यामध्ये कागदपत्र जे तयार करण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये कोणाची मदत झाली किंवा इतर जे काही कागदपत्र आहे त्याची पडताळणी ही आता आर्थिक गुन्हे शाखेकडनं करण्यात येत आहे। अगदीच काहीच वेळापूर्वी शीतल तेजवानी हिला पुणे पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलेलं होतं आणि या चौकशीनंतर न्यायालयात हजर देखील करण्यात येणार आहे। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ऋतुजा की नेमकं रिमांडमध्ये कुठल्या बेसिसवरती किंवा कुठल्या मुद्द्यांवरती पुणे पोलीस तिची पोलीस कोठडी मागते। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।